स्वामी समर्थ. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांच्या हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धाव केला. तळ्याच्या पारी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्या संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिका करण्या पाहू लागली. ती मडकं आपलं करणेने भरली. दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुष्कळ पेच केले. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदात निजले. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला नाव घ्यायला सांग म्हणून म्हणाली. घावन घाटलं देवाला कर नाही, काही म्हणू नकोस, रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला नाव घातलं असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पर, तितक्यांनाच दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीचे नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणाने तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या धावत आल्या. ब्राह्मणांचा गोठ्या गाई म्हशींनी भरून घेतला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढवा. असं काही उपाय सांग. गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही. ब्राह्मणाने बर म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिने आपलं व्रत सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पारी जावं. 2 खडे घरी आणावी. ऊन पाण्यात धुवावे. ज्येष्ठ गौरी व कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची पूजा स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड. तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींच्या ओटी भरावी. जेव घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावं, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही साठा देवांच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफर. संपूर्ण कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा. धन्यवाद.